नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये हेअर स्पाचं बघणार आहोत। घरातल्या फक्त 2 साहित्य वापरून आपण हेअर स्पा करणार आहोत। आता हेअर स्पा करायचं आपण जर सलूनमध्ये गेलो तर त्यांच्या वेगळ्या वेगळ्या स्टेप्स आहेत। ओके, त्या स्टेप्समध्ये पहिल्यांदा थोडा हेड मसाज आहे, मग स्टीम घेतात, देन मग हेअर वॉश करून मग स्पाचं क्रीम अप्लाय करून देन क्लीन्स करतात। असे 4-5 स्टेप्स आहेत म्हणजे जेव्हा आपण सलूनमध्ये जातो तेव्हा। पण जर समजा ह्या सगळ्या ज्या स्टेप्स आहेत ते आपल्याला नाही पॉसिबल आहे की घरी करायचं, आता मी पार्लरमध्ये जायलाही वेळ नाही आहे, तर आपण घरातल्या घरात आपल्या केसांना हेअर स्पा कसा करू शकतो। ओके, तर जसं की आपण आपल्या घरामध्ये ॲलोवेरा जेल आहे। आता ज्यांच्याकडे ॲलोवेरा जेल नाही आहे त्यांनी काय करायचं आहे, जे आपलं झाडाला ॲलोवेरा असतं ते ॲलोवेरा काढून त्याला पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवायचं। मग ठेवल्यानंतर त्याचा जो पल्प असतो तो काढून मिक्सरला ग्राइंड करायचा आहे, एकदम फाईन पेस्ट करायची आहे। ओके, आता पण मी सजेस्ट करेल जेव्हा तुम्ही हेअर स्पा घरच्या घरी करता आहात तर तुम्ही ॲलोवेरा जेलच घ्या, जो विकत ॲलोवेरा जेलची बॉटल मिळते ती। तर त्या ॲलोवेरा जेलमध्ये आपल्याला विटॅमिन ईचं एक टॅबलेट टाकायचं आहे। ओके, आता विटॅमिन ईचं टॅबलेट टाकून ॲलोवेरा जेल टाकून त्याला कसं मिक्स करायचं आहे मी हे तुम्हाला थोडं दाखवेल पुढच्या एक छोट्या क्लिपमध्ये। तर एका बाउलमध्ये आपल्याला इथे घ्यायचं आहे विटॅमिन ईची टॅबलेट कट करून आपल्याला ते पोर करायची आहे। केसांच्या लेंथनुसार आपल्याला हे टॅबलेट घ्यायचं आहे। माझी केसांची लेंथ कमी आहे त्यामुळे मी एकच टॅबलेट घेतलेली आहे। केसांच्या लेंथनुसार 1-2 थेंब ॲड करायचे आणि त्याच्यामध्ये आपण ॲलोवेरा जेल जे आपल्याला रेडीमेड बाजारात मिळतं ते आपण ॲलोवेरा जेल इथे घ्यायचं आहे। हे ॲलोवेरा जेलचं पण केसांच्या लेंथला जितकं पुरेसं आहे तेवढं आपण घ्यायचं आहे। माझे लेंथ कमी असल्यामुळे मी जेल पण कमीच घेतलेलं आहे, जेणेकरून ते माझ्या पूर्ण केसांना पुराण। ह्याच्यामध्ये थोडंसं आपलं खोबरेल तेल घालायचं आहे किंवा जेही तेल तुम्ही केसांना यूज करता ते घालू शकता आणि ह्याला कंटिन्यू असं फेटल्यानंतर आहे ना, जसे स्पाची क्रीम असते तसा एक टेक्स्चर येतो, याला क्रीम सारखा पूर्ण टेक्स्चर येतो। त्याला कंटिन्यू असं फेटायचं आहे, म्हणजे सलग असं फेटून घ्यायचं आहे। फेटल्यानंतर आहे ना ते एकजीव झाल्यानंतर त्याला असं स्पाच्या क्रीमसारखं एक टेक्स्चर येतं, एकदम सॉफ्ट असं ती क्रीम बनते। आपल्याला सॉफ्टच क्रीम हवी आहे, याच्यामध्ये कुठे असं ते ॲलोवेरा जेलमध्येच दिसतंय वगैरे असं नाही पाहिजे। हे एकसारखं सगळं मिक्स झालं पाहिजे, जसं व्हिडिओमध्ये दिसतं आहे। तर तुम्ही चमच्याच्या साह्याने ते एकसारखं मिक्स करू शकता। पण हेअर स्पा का करायचा आहे, बेसिकली प्रश्न तिथे आहे की हेअर स्पा करायला। आता हेअर स्पामध्ये काय असतं, जसं मी आधीच्या व्हिडिओमध्ये हेड मसाज वगैरे सांगितलं तर हेअर स्पामध्ये पण थोडा हेड मसाज आहे। स्टार्टिंगला थोडा जेव्हा आपण हेड मसाजच्या ज्या स्टेप्स असतो त्या केल्यानंतर आपण जसं सर्दी झाल्यानंतर वाफ घेतो तशा स्टीमरनी पण जर तुम्ही केसांना लावून असं स्टीम जर केलं तर त्यांनीही फार छान, म्हणजे जे आपले स्काल्प आहेत किंवा जिथून केसांची आपल्या वाढ होते सो तिथे एक स्काल्प छान राहण्यासाठी किंवा तिथून केसांना एक चांगलं पोषण मिळण्यासाठी उपयुक्त आहे। आता आपण हेअर स्पा का करायचं आहे, ड्राय हेअर आहेत, खूप जास्त ड्राय हेअर आहेत, तर ते एकदमच असे प्लेन आणि सॉफ्ट होतील असं नाही म्हणते मी, पण त्याचा जो तो एक वृक्षपणा असतो तो थोडासा कमी व्हायला मदत होईल। आता ज्यांचे खूप असे फ्रीजी हेअर्स आहेत तर ते पण एक थोडेसे सॉफ्ट व्हायला मदत होईल। शेवटी आपण जे सलूनमध्ये ट्रीटमेंट करतो किंवा सलूनमध्ये हेअर स्पा करतो ते आणि जे आपण घरी करतो ते ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे। पण कुठल्या केमिकल किंवा असं काही प्रोडक्ट्स आपल्याला स्किनला किंवा आपल्या हेअर्सला किंवा स्काल्पला जर नसतील लावायचे, ओके, तर हे एक त्याला अल्टरनेट सोल्युशन आहे। ज्यांचं स्काल्प सेन्सिटिव्ह असेल किंवा केस फार आहे की त्याला नाही प्रोडक्ट्स सूट करत तर अशांसाठी आहे। आता माझे केस मुळातच सिल्की आहेत पण तरी पण होतात, म्हणजे की थोडेसे ड्राय होतात कधी स्काल्प थोडासा तेलकट होतो किंवा डॅन्ड्रफ होतो, असे सगळे प्रॉब्लेम्स होत असतात। पण मग मी काय करते, जर समजा मला पार्लरमध्ये जायचा कंटाळा आला आहे तर मग मी घरच्या घरी काय करते, जसं मी सांगितलं की ॲलोवेरा जेल घ्यायचं आणि विटॅमिन ईची टॅबलेट घ्यायची आणि त्याच्यामध्ये थोडंसं कोकोनट ऑइल टाकायचं। आता ते टाकून ते पुढे कसं करायचं आहे ते मी पुढच्या क्लिपमध्ये सांगते। आपण तयार केलेली स्पाची क्रीम जसं व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे असं थोडी घेऊन एक त्याचे पार्टिशन करून असं त्याला थोडंसं मसाज करून असं मालिश करायचं आहे खालच्या बाजूने। तर असं आपण थोडं केसांना क्रीम घेऊन आपण क्रीम केसांना लावून त्याची थोडी असं मालिश करणार। तर थोडे पार्टिशन आपण हातानेच केले तरी चालेल, एवढं त्याला कोंबने असं प्रॉपर पार्टिशन करायची गरज नाही आहे। लावल्यानंतर आपण ते केस थोडेसे पाठीमागं
सरकून बाकी सगळ्या केसांना ते लावायचं आहे आणि असं डाऊनवर्ड्स म्हणजे खालच्या बाजूने त्याला असं मालिश करत सेम तसंच ती आपल्याला क्रीम अजून थोडी हातात घेऊन मागच्या बाजूने पण तसंच हेड मसाजच्या ज्या स्टेप्स आहेत तशा थोड्या इथे आपण क्रीम लावल्यानंतर जसं मी दाखवत आहे तसं हेड मसाज करायचा आहे. म्हणजे जी क्रीम आहे सगळीकडे लावून झाल्यानंतर उरलेली लागली पाहिजे जी क्रीम आहे ती आपण खाली एंड्सला पण जर काही राहिले असतील केस लावायचं तर खाली एंड्सला पण आपण ती पूर्ण मी हेअर वॉश केल्यानंतर हेअर असं जेव्हा आपण स्वतः हात लावतो ते फील करतो तर ते हेअर फार असे हेल्दी वाटतात आणि थोडे सॉफ्ट वाटतात आणि छान वाटतं म्हणजे स्काल्पला वगैरे ह्याला आणि केस थोडेसे स्मूथ पण होतात. असे जर आपण असं हात लावून बघितलं ना फार स्मूथ होतात केस. तर हेअर स्पाचे भरपूर फायदे आहेत आणि कसं आहे की केसांमध्ये आता प्रत्येकाचे वेगळे प्रॉब्लेम्स आहेत. आता ही जी स्पाची क्रीम आपण घरगुती बनवली ओके त्याच्यामध्ये तुम्हाला जे सूट होईल ते तुम्ही टाकू शकता. ओके जसं की असेल समजा मेथ्यांची पावडर आहे किंवा अंड आहे किंवा दही आहे ह्या गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये हा मी फार बेसिक सांगितलं. आता कोणाच्या स्किनला काय सूट होतं हे आपल्याला माहिती असतं पण तुम्ही ह्याच्यामध्ये ते ऍड करू शकतात. आपल्याला जर पोषण द्यायचं असेल आपल्या केसांसाठी द्यायचं असेल स्काल्प क्लीन ठेवायचं असेल किंवा केसांचं जे ड्रायनेस आहे फ्रिझीनेस आहे ऑइली आहेत स्प्लिट एंड्स आहेत खूप प्रॉब्लेम्स आहेत त्याला एक थोड्याफार प्रमाणामध्ये जर आपल्याला बॅलन्स ठेवायचं असेल तर हे घरगुती उपाय बेस्ट आहेत. ओके सो आणि माझे कुकिंगचे जे शॉर्ट्स आहेत जे मी शॉर्ट्समध्ये डेली अपडेट करते आणि मी डेली अपडेट करत राहीन तर ते तुम्ही नक्की बघा. तिथून तुम्हाला होप सो काही नवीन आयडियाज येतील कुकिंगसाठी आणि असंच माझ्या चॅनलला प्रेम देत राहा सबस्क्राईब करा. आणि शॉर्ट्सला खूप जास्त छान प्रतिसाद आहे. मला वाटलं नव्हतं की एवढा छान प्रतिसाद मिळेल पण खूप छान आहे प्रतिसाद आणि थँक्यू सो मच ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे. आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि मी लवकरच एक नवीन व्हिडिओ घेऊन येईल आणि त्यानंतर थँक्यू सो मच. बाय बाय.